हा संदेश योगायोगच समज. तू तीच गोष्ट गमावत आहेस ज्या गोष्टीला तू घाबरत आहेस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. गरज ही एकतर्फी कधीच नसते, ती दोघांनाही सेम असते. त्यामुळे हे असं मुळात सहन करायचीच गरज नाही. तुम्ही जेव्हा अशा गोष्टींना सहन करता तेव्हा त्या व्यक्तीला अजून बळ मिळत असते. असे वागायला सहन करू नका. विरोध करा आणि त्या व्यक्तीला समजून सांगा की त्यालाही तुमची तेवढीच गरज आहे जेवढी तुम्हाला त्याची आहे. आपल्या आयुष्याचा कंट्रोल कधीही दुसऱ्याला द्यायचा नसतो, कारण मग तुम्ही फक्त रिमोट कंट्रोलवरचं खेळ न बनता आणि व्यक्ती स्वातंत्र्य गमावून बसता. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुला सांगत आहे, तुम्ही आयुष्यात किती पुढे आहात हे कधी तपासून पहा. देवाने तुम्हाला किती प्रकारचे काय काय आशीर्वाद दिले आहेत हे जरा पडताळून पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. आपल्यावर जळणाऱ्या व आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे, अथवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा घडत असेल तर त्याला कसे सामोरे जाता, हाताळता. आपण कोण हँडल करणार? आपण या दुनियेत प्रवासी आहोत. त्यामुळे या प्रवासात चांगली माणसे तसेच वाईट, चुकीची किंवा रस्ता भटकलेली माणसे प्रत्येकाला भेटणारच. मग त्यांना सांभाळत बसायला आपल्याकडे वेळ नाही. त्यासाठी अशा लोकांना त्यांच्या कर्मावर सोडावे. जळणारे स्वतः जळतात व नकारार्थी बघणारे स्वतः खांदलेल्या खड्ड्यात पडतात, आणि तेथे मात्र त्यांना पाणी देणारं, वर काढणारं कुणीही भेटत नाही, अगदी तिळतिळ घसा कोरडा पडूनही. आपण मात्र एकच करायचं, आपलं कर्म शुद्ध ठेवायचं आणि या लोकांशी वागताना सावध राहायचं. त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही किंवा गोड बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन कुठेही अडकायचं नाही. आपली ताकद, आपली सत्यता, प्रामाणिकपणा यावर कायम ठेवायची. मन विचलित होऊ द्यायचं नाही किंवा खचून जायचं नाही, कारण माणूस त्यात आपण कितीही मी म्हणत असलो तरी त्याची, आपली जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून ईश्वरावर गाढ श्रद्धा आणि आपल्या कर्मावर विश्वास, सर्वांना न्यायदेवतेवर सोपवून आपलं चालत राहावं, कारण संकटे येतात तशी जातात. त्याचप्रमाणे जळणारी, नकारार्थी बोलणारी माणसेसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात. फक्त त्यांना ओळखायला खूप उशीर होतो आपल्याला, कारण आपण सरळ मार्गानं चालत राहतो. समोर येईल त्याला मदतीचा हात देतो, माणूस म्हणून आपलं कर्तव्य पार पाडतो आणि यातच धन्य मानून आरामात राहतो. इतकंच आपलं विश्व असतं. पण लोकांचं सुद्धा तसंच असतं असं समजून वागतो आणि तिथेच आपण चुकतो व सारं त्या दुष्ट लोकांना त्याचा फायदा होतो. पण ज्याला कुणाला असे अनुभव आलेले असतात त्यांनी दुसऱ्याला सावध करावं, पुढचा मार्ग दाखवावा. आपल्याला आलेल्या अनुभवांचा अशा लोकांना पुन्हा दुसऱ्या कुणाला फसवण्याचा चान्स मिळू नये याची खबरदारी घ्यावी. इतकं जरी करता आलं तरी माणूस म्हणून माणुसकीचा वसा आपण सांभाळतो याचं समाधान मानून घ्यावं. अशा लोकांपासून 2 हात दूर राहावं, पण पळून जाऊ नये. तर त्यांना आपल्यापासून पळून जावं की काय असे दिवस आणून ठेवावे. अर्थात माणसात तोंड दाखवण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे असं. तेव्हा सगळे चांगले भेटतील असं समजून राहू नये. तर बरेच आपल्यावर जळतात, नकारार्थी बोलतात असे समजून राहावे, म्हणजे फारसे मानसिक टेन्शन येत नाही. बघा जमतंय का? अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे हेच खरे. पण खरी समस्या तेव्हा येते जेव्हा अशा लोकांची संख्या जास्त असते. अशा वेळी किती लोकांपासून दूर होणार? शेवटी आपणच एकटे पडतो किंवा त्यांच्याकडून आपल्यालाच वाळीत टाकले जाते. तेव्हा सगळा तारतम्य भाव वापरून आपले वैयक्तिक धोरण आपणच ठरवावे. याला तयार असे उत्तर मिळणार नाही, सांगता येणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही वाईट तर काही चांगले गुण असतातच. कोणीही परिपूर्ण किंवा परफेक्ट नसतो, आपणही नसतो. तेव्हा त्यांचे चांगले तेवढे गुण बघावे आणि त्यांच्या वाईट दुर्गुणांकडे दुर्लक्ष करावे. जर आपल्यावर जळत असताना किंवा आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना हाताळण्याची आवश्यकता असेल तर खालीलप्रमाणे आपण कार्यवाही करू शकता.
1. शांतीच्या वातावरणात राहा. जर आपल्यावर जळत असताना किंवा नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना सामोरे जाऊ शकत नसल्यास तर आपण शांतीच्या वातावरणात राहावे. त्यांच्या वादावर अपवाद न करता त्यांना आपल्या दृष्टिकोनात बदलावा आणि त्यांच्याशी सहभागी वार्ता करा. 2. अशा माणसांना दूर करा. जर आपल्या आसपास लोक तुमच्याविषयी नकारार्थी विचार करत असतील तर आपण त्यांच्या जळत असलेल्या किंवा नकारार्थी विचारांवर ध्यान द्यावा नाही, तर आपण त्यांना दूर करू शकतो. 3. पुन्हा निस्वार्थी होऊन विचार करा. जर आरोप करणाऱ्या लोकांचे काही मुद्दे बरोबर असतील तर आपण नक्कीच त्या गोष्टींवर विचार करायला हवा. नाहीतर आपण आपल्या स्वतःच्या जगात राहून स्वतःवर होणारे आरोप मान्य करू शकत नाही आणि त्याच्यावरती प्रगती करू शकत नाही किंवा त्याचा सुधारणा करू शकत नाही. जेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा त्या संधीवर, त्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि त्यावर कार्य करणे सुरू करा. तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात ते अद्भुत आणि खूप काही आश्चर्यकारक असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी. देव आज तुम्हाला सांगत आहे, आज रात्री मी तुमच्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल. पण झोपायच्या आधी आज आणि आता पहा आणि जागे व्हा, कारण मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. त्या निद्रेतून जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि तो आळस तुमच्यातून निघून जावा, हे आशीर्वादही मी तुम्हाला देत आहे. आज रात्री शांत चित्ताने तुम्ही झोप घ्याल आणि तुम्ही जेव्हा उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी तो खूप काही आनंदाचा आयुष्यात चमत्कार घडणार आहे, कारण देव तुम्हाला ते आयुष्यात चमत्कार करणार आहेत. देवाचा चमत्कार अनुभवायला आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये देवा मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा. देव म्हणतात, बाळा तू भाग्यशाली आहेस. तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी पुढे ये, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. इतर कोणीही त्यावर दावा करू शकणार नाही. तू केलेली चांगली कर्मे मी पाहिली आहेत. जेव्हा देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात तर तुम्ही अधिक पुढे जाण्यासाठी तत्पर व्हाल. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात. एकेकाळी तुम्ही ज्या गोष्टींना, ज्या विषयाबद्दल स्वतःला खूप काही कमी लेखत होतात, त्या काळात तुम्ही त्या गोष्टींना शक्य करण्याचे खूप काही प्रयत्न करत होतात. पण त्याबद्दल तुमच्या मनात असलेली भीती की हे सर्व काही माझ्यासाठी शक्य आहे, जर अशक्य वाटत होते तर आता ते सर्व काही शक्य करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे. तुमची प्रगती मला आनंद देत आहे. तुम्ही प्रगती करावी, पुढे जावे. हवे असलेले आशीर्वादही तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही चिकाटी ठेवा आणि पुढे जात राहा. तू प्रेमळ आहेस, कारण तुझ्यासाठी देवाचे अनेक आशीर्वाद येत आहेत. देव जेव्हा तुला सहाय्य करतात तेव्हा अनेक अशा अघटित घटनाही घडू लागतात ज्या तुम्ही कधी विचारातही घेतलेल्या नाहीत. ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. मनात शंका कुशंका घेऊ नका. देवाने तुम्हाला आशीर्वादित केले आहे. तो आनंद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि मी भाग्यशाली आहे असे टाईप करायला विसरू नका. तुमचे भाग्यही तुम्हाला साथ देईल. तुम्ही आवडत असलेले कार्यही करू शकाल. देव म्हणतात, बाळा तुमचे नवीन काम आता तुमची एकमेव चिंता असावी. जुन्याबद्दल आसक्ती वाटून घेऊ नका. येणाऱ्या बदलांना संभावने स्वीकारा आणि तुमच्या मार्गात कोणतीही कर्तव्य देवी स्वातंत्र्याच्या भावनेने पार पाडा. जर देव आज मला म्हणत असेल की तू पुढील काळात ते सर्व काही जिंकणार आहेस, तुला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत, तर तू तयार असावा, तू सज्ज असावा. जर तुम्ही तुमच्या कार्यात जी काही प्रगती पाहू इच्छिता ती पाहण्यासाठी सज्ज व्हा, कारण देव तुमच्या दिशेने आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या मार्गातील ते अडलेले कार्य देखील पूर्ण होणार आहे. ते आशीर्वाद स्वामी त्यांना देत आहेत. ते मनोभावे स्वीकार करावे, आनंदित राहावे. मनातील वैर काही असेल तर ते विसरून जावे. देव म्हणतात, बाळा इतरांविषयी कधीही मनात वैर बाळगू नकोस. जे कोणी तुझा द्वेष करतात, तुझ्यावर राग करतात, तुझ्याबद्दल काही गैर पसरवतात, पण तू मात्र शांत राहा.
कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू शांततेत आनंदात राहावा हेच मी तुला सांगू इच्छितो. या संदेशांमुळे तुमचे मनोबल वाढेल, तुमच्यात धैर्य निर्माण होईल, ते साहस निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या कर्तव्यांना पूर्ण करू शकाल. असे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात पाठवत आहे. देवाच्या आज्ञेचे पालन करा. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो, जर तुम्ही तुमच्या विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख, चिंता, भीती कधीही स्पर्श करणार नाही. कारण मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ते जिंकू इच्छिता तुम्ही त्या ठिकाणी पराजित झाला आहात. आता तुम्हाला त्याच ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. देवाची योजना तुमच्यासाठी कार्यान्वित होत आहे. तेव्हा विश्वास ठेवा. कधीही भीती बाळगू नका. कोणाचाही द्वेष न करणे, सर्वांना प्रेम देणे, भगवंताचे प्रेम अनुभवणे, प्रत्येकामध्ये त्यांची उपस्थिती पाहणे आणि आपल्या चैतन्य मंदिरात त्यांच्या निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे हा या जगात जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही जेव्हा मला गुरु मानता तेव्हा गुरु मानून, जेव्हा पूज्य मानून तुम्ही जे सर्व काही मागू इच्छिता ते सर्व काही तुमच्या मार्गात येत आहे. विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेव. आपल्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्व काही चांगलं घडत आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे काय कर्म करण्यासाठी आला आहात आणि आता इथून पुढे तुम्हाला दैवी इच्छेनुसार तुमची भूमिका चोख बजावू शकणे आवश्यक आहे. काही कालांतराने काही परिवर्तन होतील, पण त्यासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे. तुमची निवड स्वतः देवाने केली आहे. या रंगमंचावर पुन्हा पुन्हा दिसणार आहात म्हणून तुम्हाला तयार करण्याची देव योजना करत आहेत. त्या योजनेसाठी तुम्ही तयार आहात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे. जेव्हा दैवी आशीर्वाद येतील आणि तुम्ही ते स्वीकार कराल तेव्हा अद्भुत चमत्कार घडतील. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील. तुम्ही फक्त त्या दिशेने मार्गक्रमण करावे. मग देव तुम्हाला म्हणेल, तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आहे. तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि चांगले वागले आहे. तुम्ही हिंमत गमावली नाही. आता तुम्ही देवाच्या प्रेमासाठी पात्र आहात. तेव्हा तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील आणि तुम्ही स्वतःला अत्यंत भाग्यशाली मानाल. कारण खरोखर तुम्ही देवाच्या कृपेने भाग्यशाली झाला आहात याचा अनुभव तुम्ही कराल. तेव्हा देवाच्या कार्यात तुम्ही मन लावावे. नामस्मरण करत असताना आपल्या ज्या काही इच्छा आहेत, काही तक्रारी आहेत, आयुष्यात काहीतरी सुटून गेले आहे, त्याबद्दल खंत आहे, ते सर्व काही देवासमोर बसून सांगावे. देव तुमच्या सर्व काही समस्यांना ऐकून घेऊन तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद पाठवतील. स्वामी म्हणतात, देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, वेदना तर तात्पुरती असते. पृथ्वीवर जगत असताना तुम्ही जे काही सहन करता त्यात कधी कधी तुम्हाला काही त्रासही होतात. मला माहीत आहे की तुम्ही उद्विग्नही होता, तुम्ही त्रासाने ग्रस्तही होता. पण तुमच्या वेदना संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत. काही काळ ते सहन करून घ्या, कारण हे सर्व काही टाळल्या जाणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी वेदना सहन केल्या आहेत आता तिथून पुढे तुम्हाला त्या सहन कराव्या लागणार नाहीत. देवाची परीक्षा घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका. फक्त अखंड प्रार्थना करत राहा. तुमची गरज देवाच्या लक्षात आणून देणे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, जुनाट आजारांमध्ये बरे होण्यास मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करा. परंतु तुमच्या मनात जे आणून की शेवटी देवच मदत करू शकतो. जर तुम्ही पूर्ण मनाने स्वीकारले की देवाव्यतिरिक्त कुणातही ती क्षमता नाही की तुम्हाला मदत करावी, तर मग देवाच्या नावावर स्थिर व्हा आणि देवाकडे ते मागा. कारण देवच तुमचे ते सर्व काही जुनाट आजार, रोग आणि दुखणे बरे करू शकतात. तुमच्या झालेल्या मनाच्या इजाही देवच दुरुस्त करू शकतात. तेव्हा निश्चिंत माना की देव अचानकपणे तुमच्यासाठी तुमच्या चिंतांना, तुमच्या दुखण्यांना, तुमच्या त्रासांना, तुमच्या वेदनेला आणि तुमच्या आजारपणांना दूर करत आहे. गेल्या काही दिवसात
तुम्ही अनुभव केले असतील तर केले असतील तर होय म्हणून टाईप करा. तुमच्या वेदना शमल्या असतील, तुमचे त्रास संपले असतील, जर स्वामी कृपा झाली आहे तर ती स्वीकार करा आणि स्वीकार करण्यासाठी होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकारले आहेत असे टाईप करायला विसरू नका. देव प्रत्येकाला आपले अनुभव देतात, पण कुणी कुणी इतकं काही वेदनेने ग्रस्त असतो की त्याला फरक पडूनही त्याला फरक जाणवत नाही. आणि वेदना आहे हे तो वारंवार म्हणून पुन्हा त्या वेदनांचा स्वीकार करतो. त्या क्षणाला देव सांगू इच्छितात की बाळा, तू जर आनंदी राहू इच्छितोस तर आनंदाकडे जास्त विचार कर. तू जे काही भविष्यात आनंद प्राप्त करू इच्छितोस त्याकडे लक्ष पुरव, की तुला कुठल्या मार्गाने जाऊन ते आनंद प्राप्त करता येतील. तू जर त्यात वेळ घालवलास, वेळ दिलास, तर आजची होणारी वेदना तुला होणार नाही. पुढील येणाऱ्या आनंदाने सर्वतोपरी तू ते दुःख विसरशील आणि आनंदी होशील. अगदी या क्षणाला सुद्धा बाळा प्रयत्न करत राहा, कारण देव प्रयत्नांती परमेश्वर. जर तुला माहीत आहे मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या वेदनाही संपतील, तुझे दुःखही संपेल, तुझी परीक्षेची वेळही संपेल आणि हा काळोखही जाईल आणि त्या जागी माझा सुंदर प्रकाश तुला प्राप्त होईल. देव म्हणतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी जगा, तुमच्यासाठी नाही, आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असं लिहून तुम्ही देवाची नक्कीच कृपा प्राप्त कराल. येणारा काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे. देवाला तुमची काळजी आहे. म्हणूनच हा संदेश देखील तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. मी भाग्यशाली आहे असे टाईप करून लिहा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा थांबा आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा आणि देव तुम्हाला मार्ग देतील. तुम्हाला खूप आनंद आणि शांती देईल. विश्वास तुमचा असेल आणि तो देवावर ठेवला पाहिजे. शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. मी तुमच्यासाठी अशक्यही शक्य करू शकतो. या माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. जेव्हा गोष्टी तुमच्याकडून घडू लागतात तेव्हा विश्वास ठेवा की माझे आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडणार आहेत. तुम्ही इच्छिलेले तुम्हाला प्राप्त होणार आहे. परिस्थिती बदलण्यासाठी देवाकडे 1000 मार्ग आहेत. त्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तुम्हाला मार्ग दिसत नाही याचा अर्थ देवाकडे मार्ग नाही असे नाही. देव तुमच्यासाठी काम करत आहे. तुम्ही देवाच्या उद्देशावर चालत आहात. चालत राहा, ही देवाची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही त्या उद्देशांवर चालाल तेव्हा तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला अनेक मार्ग दिसू लागतील. जे तुम्हाला आज काही असे वाटेल की ते फार काही अवघड आहे, पण देव तुमच्यासाठी जे काही पाठवतात ते तुमच्यासाठी अवघड नसून खूप काही सोपे करून पाठवण्यात येत आहे. देव तुमची काळजी घेत आहे. तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत. देव तुमच्यासाठी एक असे द्वार उघडू इच्छितात ज्यातून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच असतील. त्यावर कुणीही काहीही बंधन आणू शकणार नाही. ते तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, कारण ते सर्व काही तुमच्या चांगल्या कर्माचे फळ असेल. म्हणूनच विश्वास ठेवा. देवाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्हाला पुन्हा संधी दिल्या जात आहेत. तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना, कारण देव तुमचा भाग्योदय करत आहे. तुमच्या दिशेने तशा संधी पाठवल्या जात आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त केले होते त्या ठिकाणी देवाची मदत तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व काही मनातल्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता तुमच्या दिशेने येत आहेत. काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत. या 24 तासात तुम्ही तो चमत्कार अनुभवणार आहात. त्यासाठी स्वतःला तयार करा. देव म्हणतात, बाळा, कोण तुझा विरोध करत आहे याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा आपल्या कर्तव्याकडे जास्त लक्ष दे. तू जेव्हा कर्म करत पुढे जाशील तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येऊन तुझ्यासाठी सुख संपन्नता मार्ग उघडू लागतील. बाळा, मी तुला सुखी पाहू इच्छितो. माझे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहेत. तू नामस्मरण करून, देवाचे चिंतन करून आणि माझ्या मार्गावर चालून बघ. माझे उपदेश आणि माझे वचन ऐकून तू ते सर्व काही प्राप्त करू शकतोस. विश्वास ठेव.
सर्व काही तुझ्या बाजूने घडवण्यात येत आहे. निश्चिंत राहा. तुमची काळजी दूर करणारा, तुम्हाला सुख, आनंद आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा हा संत संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल, त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही परिवर्तन पाहाल. तुम्ही भाग्यवंत आहात. लवकरच स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुखाचा, आनंदाचा मार्ग देवोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, संपत्ती आणि आनंदाचे मार्ग मिळोत, हीच स्वामी माऊलींचरणी प्रार्थना. त्यांची केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण दररोज आयुष्य असे जगतो की जणू आपण 100 मीटर धावत आहोत. बहुतेक वेळा आपल्याला घाई असते आणि आपल्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नसतो. जर तुम्ही आजूबाजूच्या कोणालाही विचारले तर ते म्हणतात की ते वेळेविरुद्ध धावत आहेत. मला कधी प्रश्न पडतो की असे जीवन जगणे योग्य आहे का? आपल्याला हे लक्षात आले पाहिजे की जीवन ही एक शर्यत नाही तर एक प्रवास आहे. आपल्याला आपल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेण्यास शिकले पाहिजे. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा थोडा आराम किंवा विश्रांती घेण्यास शिकले पाहिजे. आपल्याला हे शिकले पाहिजे की आपण जीवनात स्वतःशिवाय इतर कोणाशीही स्पर्धा करत नाही. कधी लोकांना जीवनाचा प्रवास आवडत नाही. हे जवळजवळ पश्चिम घाटाच्या हिरव्यागार दऱ्यांमधून विस्टाडोम ट्रेनने प्रवास करण्यासारखे आहे आणि एकतर संपूर्ण रस्ता झोपून राहणे किंवा लॅपटॉपवर काम करणे. जर आपल्या प्रवासादरम्यान आपल्या सभोवतालच्या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आणि आजूबाजूला पाहण्यासाठी वेळ नसेल तर आपण जीवनात बरेच काही गमावत आहोत. जीवन आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस मौल्यवान धडे शिकवते. आपल्याला हवे असल्यास ते आपल्याला जीवन साजरे करण्यासाठी भरपूर संधी देते. परंतु जर आपण फक्त इतरांशी तुलना करण्यात आणि स्पर्धा करण्यात व्यस्त राहिलो तर आपण आपला वेळ वाया घालवत असतो. आपण त्यांच्याशी स्पर्धा न करता नेहमीच इतरांकडून शिकू शकतो. हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी खरे आहे. आपल्याला आपले वैयक्तिक जीवन आपल्या गतीने जगायला आणि स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवायला शिकले पाहिजे. आपण नेहमीच इतरांसाठी जगतो आणि कधी स्वतःचा आनंद घेण्यासही विसरतो. मी क्षणभरही असे म्हणत नाही की आपल्याला जीवनात इतरांची सेवा करण्याची गरज नाही. मी फक्त असे म्हणते आहे की इतरांची काळजी घेण्यापूर्वी आपण स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे. इतरांची काळजी घेणे आपल्या स्वतःच्या जीवाच्या किमतीवर नसावे. मी माझ्या कारकिर्दीत अनेक कार्यरत व्यावसायिकांना भेटले आहे ज्यांना जीवनाचा आनंद घेण्यासाठी वेळ नाही. प्रत्येकजण असा विश्वास करू लागतो की ज्या संस्थेसाठी ते काम करतात ती संस्था जर ते नसतील तर ती बंद पडेल. हा पहिलाच चुकीचा अर्थ आहे. ज्यांना त्यांच्या आयुष्यात मोडकळीस येणे आवश्यक आहे असा एकही व्यक्ती नाही ज्याशिवाय संस्था टिकू शकत नाही. मी असे लोक देखील भेटले आहेत जे म्हणतात की त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांचे छंद जोपासण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आपण स्वतः आपल्या नशिबाचे स्वामी आहोत. जर माझ्याकडे आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नसेल तर मी जगाला किंवा माझ्या कुटुंबाला, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही. मी त्यासाठी फक्त स्वतःलाच दोष देऊ शकते. आपल्या वेळेचे आणि जीवनातील प्राधान्यक्रमांचे व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. वेळोवेळी आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनरावलोकन करणे आणि ते पुन्हा निश्चित करणे ही एक चांगली कल्पना असू शकते. आपल्याला हे जाणवू शकते की काल आपल्यासाठी जे महत्त्वाचे होते त्याच प्रासंगिक नसू शकते आणि उलटही. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की जीवन एक सुंदर प्रवास आहे आणि वेड्यासारखी शर्यत नाही, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या छोट्या छोट्या मार्गांनी जीवनाचा आनंद घेऊ शकतो. ही जाणीव स्वर्गातून किंवा आपल्या आयुष्यातील इतरांकडून येऊ शकत नाही. ती आपल्या आतूनच आली पाहिजे. आपल्याला स्वतःला आव्हान द्यावे लागेल आणि आपल्या आयुष्यात अधूनमधून Ctrl-Alt-Delete बटण दाबावे लागेल. आपल्याला नवीन अंतर्दृष्टी मिळू शकेल आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य पुन्हा शोधता येईल. आता जीवन पुन्हा शोधण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे सल्ला देणे किंवा मत मांडणे हा आपण आपला जन्मसिद्ध अधिकार समजतो. आपली मतं, आपले सल्ले आपल्यापुरते मर्यादित ठेवावेत हे भान नसतं आणि एवढा कॉमन सेन्सही नसतो. म्हणतात ना,
कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. बऱ्याच वेळेला अशा सल्ल्यांचा, व्यक्त झालेल्या मतांचा समोरच्या व्यक्तीला मनस्ताप होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या मुलीला तिच्या दिसण्यावरून बोलणं किंवा सल्ला देणं, किंवा तरुण मुलाला किंवा मुलीला शिक्षण, नोकरी, लग्न यावरून टोकणं, याचा त्या मुलांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. तुम्हालाही अशा फुकटच्या सल्ल्यांचा त्रास होत असेल तर तो देणाऱ्यांना त्याची चांगल्या शब्दात जाणीव करून द्यायची. अशी व्यक्ती तुमच्या जवळच्या नात्यात असली तरीही. प्रत्येक माणसाची स्वतःची अशी स्पेस असते, तिथे अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणालाच नाही. मला कल्पना आहे, हे सांगणं जितकं सोपं तितकंच करणं कठीण, पण कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे. असं करतात ही लोक तुम्हाला अतिशहाणा, शिष्ट वगैरे म्हणायलाही कमी करणार नाहीत, पण ते सहन करायची ताकद मात्र हवी. पण काही तुमचे खरोखरच हितचिंतक असतात, तुमचे पालक, मित्रमैत्रिणी किंवा अन्य. यांनी जर तुमच्या भल्यासाठी काही सांगितलं तर त्याचा विचार जरूर करावा. आपलं कोण, परकं कोण याची जाणीव असेल तर ते सहज जमतं. आपण कितीही ठरवलं तरी दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात याने आपल्याला फरक पडतो. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही हा सोपा मार्ग, पण हे जमत नसेल तर योग्य मदत घ्यावी. कारण मनावर दडपण आलं की त्याचा परिणाम शरीरावर आणि आयुष्यावर होतो. योग्य वेळी मदत घेतली तर हे टळू शकतं. मनाने खंबीर असाल तर अशा फुकटच्या सल्ले देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. त्यांना महत्त्व तर अजिबात नको. तुमचा वेळ, ऊर्जा इतर चांगल्या कामी खर्च करा. सुखी जीवनाचे 3 मूलभूत मंत्र म्हणजे: आत्म्याला सतत साफ ठेवा, या जगाला क्षमा करत राहा, भगवंताचे सतत स्मरण करत राहा, देवा इतकेही प्रेम करू नकोस की मी बिथरून जाईन, थोडा रागवतही जा माझ्यावर की मी त्यामुळे सुधारेन, झाले आहेत माझ्याकडून अपराध त्यामुळे इतकेही माझ्यावर रागवू नका की मी मरून जाईन. सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा, अडचणीच्या काळात कामी येईल, पण मी म्हणतो देवावर विश्वास ठेवा, वाईट वेळ येणार नाही. हृदयात कितीही वेदना असो तरीही हसत राहा. चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे. अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यासाठी चांगुलपणाचे भांडार कसे असू शकते? आपल्यामध्ये नेहमी चांगली शक्ती आणि क्षमता असते. म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवी आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने त्याच्या मागे येते. जशी घंटागाडीची चाके घंटागाडीच्या पावलावर पाऊल ठेवतात. सर्वोत्कृष्ट तो आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे पण राग नाही, बोलणे आहे पण कटुता नाही, दयाळूपणा आहे पण दुर्बलता नाही, आणि ज्ञान आहे पण अहंकार नाही. जीवन हे चित्रासारखे आहे. आशेने रेषा काढा, सहिष्णुतेने चुका पुसून टाका, संयमाने आणि प्रेमाच्या रंगांनी ब्रश रंगवा. दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे. कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही, तर अनुभव, नाते, प्रेम, आदर हे सर्व कमाईचे प्रकार आहेत. कधी एकटं फिरावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस एकटाच असतो. साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये. साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तेव्हा त्यावेळी मनात स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. सर्व काही नाही, पण बरेच काही तुम्हाला अनुकूल होईल. भूतकाळापासून केवळ धडा घेतला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. कुणी कितीही सुंदर, हुशार, ताकदवान, गतिमान जरी असला तरी आपण त्या व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होऊ जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल. आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे. देव सदैव आपल्या पाठीशी आहे, हे सत्य कधीही विसरू नका. तुमच्यासोबत परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनविण्यात मदत करेल. हा ठराव नाही तर हे सत्य आहे. देव सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो. आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला लगेच मिळणार नाही, पण कालांतराने ती कधीतरी मिळणारच आहे. देव आपल्याला या जगात इतक्या काळजीने पाठवतो
की आपल्याला येताना काही आणावे लागत नाही आणि जाताना काही घेऊन जावे लागत नाही. फक्त तुझे कर्म आणि देवाचे नाम आपल्याबरोबर जाते. गंगेत फक्त त्या गोष्टी धुवून जातात ज्या चुका आपल्याकडून चुकून घडतात. मात्र योजना करून केलेली पापे यमराजाकडेच धुवून देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल तर भक्तीने दुरुस्त करा. चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका, तर त्याचा आदर करा. लक्षात ठेवा, काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्यही जळतात. देव म्हणतो, मी कोणाचे नशीब घडवत नाही. प्रत्येकजण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो. तुम्ही आज जे करत आहात ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आजचे तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे. अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हसत असतो तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्या अत्याचार करणाऱ्याचा बदला घेतात. ज्या दिवसापासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद कराल, विचार करा त्या दिवसापासून तुम्हाला शांतता वाटू लागेल. मोह इतकाही करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा तुम्हाला दिसणार नाही. मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका, कारण नंतर मन शांत होऊ शकतं, पण बोललेले शब्द नाहीत. जोपर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये आसक्ती, मोह आहे, तोपर्यंत त्याला काही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीती नेहमी राहते. पण आसक्ती, मोह संपल्यानंतर माणूस हा भावांपासून मुक्त होतो आणि वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ लागतो. वेळ आपल्याला इतके शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही. इथे कोणालाही अचानक काही होत नाही. सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो. ज्याच्याकडे संयम आणि तपश्चर्या आहे तोच जग उजळवू शकतो. जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर 2 प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती गोष्ट विसरून जा आणि जर ती गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा. नाते टिकवण्यासाठी 36 गुण नव्हे तर फक्त 4 गुण आवश्यक असतात. चांगली वागणूक असावी, तसेच प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा, तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल अशी कारणे असू नयेत. तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. लोभाने नाही, अभिमानाने नाही, रागानेही नाही, तर ते प्रेम, करुणेने आणि नम्रतेने आणि भक्तीने करा. चारित्र्य हे झाड आहे आणि प्रतिष्ठा, कीर्ती आणि आदर ही त्याची सावली आहे. पण गंमत अशी आहे की झाडाची फार कमी लोक काळजी घेतात, मात्र सावली सर्वांनाच पाहिजे असते. प्रत्येकालाच त्याची गरज असते. कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते. संयम सोडण्याची संधी येते, परंतु अशा वेळी संयम राखणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक आहे. देव म्हणतो की ज्याचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून तो या भौतिक जगात जन्ममृत्यूच्या मार्गावर परत येत राहतो. जीवनाची समानता ओळखा आणि ती तुमची आहे याचा अर्थ तुम्हाला कळेल. म्हणूनच दुःखाशिवाय सुखाची किंमत समजू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही फक्त सुख अनुभवलं होतं त्यावेळी दुसऱ्यासाठी ते दुःख डोंगरासारखं वाटत होतं. असे दिसून येत होते की तो फक्त काही काळ मोहित होऊ शकतो. मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे आवश्यक आहे. जी माणसे मनाने खरी आहेत ती कदाचित एकटी राहतील, पण देव त्यांना नेहमीच साथ देतो. सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच वाईट मानते. माणसाला देवाकडून लाखो करोड इच्छा असतात, पण जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा त्याला खिशात काही चिल्लर दिसतात. दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला पैसा हेच जीवन वाटतं, पण संध्याकाळी घरी परतल्यावर शांती म्हणजे जीवन असं वाटतं. संकटाच्या वेळी कुणाकडे मदत मागितली तर विचार करूनच मागा, कारण संकट कमी कालावधीचे असू शकते आणि त्याचे उपकार आयुष्यभर राहतील. तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा. उगवण्याचा गर्व नाही आणि मावळताना भीती नाही. चांगले करण्याचा प्रयत्न करा. देव तुमचे सर्व संभ्रम दूर करेल. भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर संकट आले तर चक्क परमेश्वरच काळजीत पडेल. फक्त स्वतःचे हित नाही तर इतरांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय सर्वोत्तम आहेत. खूप सरळ असणे देखील चांगले नाही, कारण सरळ झाडे जंगलात आधी कापली जातात.
जर देवाची तुम्ही पूजा करता, तुमचे देवावर प्रेम आहे, तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही, तर देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी निवडले आहे. कारण त्याच्या इच्छेशिवाय कोणीही त्याची पूजा करू शकत नाही. तसे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. भक्तीमध्ये गुंतल्याशिवाय सर्व कर्मांचा त्याग करून कोणीही सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्ती सेवेत गुंतलेली विचारधारा असलेली व्यक्ती लवकरच परमात्म्याला प्राप्त करू शकते. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमचे विचार बदलायचे असतात. ज्याने भगवंताचे नामस्मरण केले आणि भगवंताच्या नामावर श्रद्धा असेल, तर शुद्ध जाणीवेमुळे प्रत्येक परिस्थिती शुभ होते. सर्वात मोठा दाता कंजूस व्यक्ती आहे, जो इतरांसाठी सर्व संपत्ती सोडून निघून जातो. संन्यास तेव्हाच पूर्ण मानला जातो जेव्हा हे ज्ञात होते की जगातील सर्व काही देवाचे आहे आणि कोणाची कशाचीही मालकी घेऊ शकत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नियमांचे पालन करून तुम्ही भक्ती सुरू करावी. पुढे भक्ती जसजशी वाढत जाईल तसतसे नियम प्रगट होत जातील. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते, पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात. रक्ताचा सडा घालत नाहीत, इतकाच फरक आहे. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणेही टाळा. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्मांची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात. नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.